भेसळीचा मुद्दा विधानसभेत गाजला। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दूध भेसळ मोठ्या प्रमाणात होत असल्याचा मुद्दा आमदार गोपीचंद पडळकरांनी विधानसभेमध्ये मांडला। तर राज्यात सुरू असलेल्या दूध भेसळ विरोधामध्ये कारवाईनंतर दूध संकलनात 25% घट झाल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळांकडून देण्यात आली आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा अन्य ठिकाणी जेवढे दूध संघ आहेत त्या दूध संघामध्ये तुमच्या या कारवाई होण्यापूर्वी दूध किती येत होतं त्याचं आपण सगळं रेकॉर्ड चेक केलं पाहिजे आणि कारवाई नंतर त्यामध्ये तफावत किती पडलेली आहे। जेवढं दूध कमी झालंय कारण बऱ्याच दूध संघामध्ये आता बाय प्रोडक्ट बनवणं कमी आलंय, बऱ्याच दूध संघामध्ये पॅकिंग करणं कमी आलंय। मी माझ्या जिल्ह्यातली माहिती सांगतोय, नावं घेत नाही। हे जर खरं असेल तपासणीमध्ये तर या दूध संघाच्या मालकांच्या वरती काय कारवाई करणार आहात याचं उत्तर आपण महाराष्ट्राला द्यावं। अरे अनेक पांढरपेशी माणसं यामध्ये आहेत, ते सगळे उघडे झाले पाहिजेत आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या दूध संघाच्या संदर्भामध्ये आपण काय निर्देश देणार आहात आणि किती दिवसामध्ये ही कारवाई कराल याचं उत्तर सभागृहाला अपेक्षित आहे। सन्माननीय अध्यक्ष महाराज, या ठिकाणी पडळकर साहेबांनी जो काही प्रश्न विचारला तर आता स्पेसिफिक प्रत्येक ठिकाणची आकडेवारी माझ्याजवळ नाही आहे, परंतु ज्या दिवसापासून भेसळावरची कार्यवाही किंवा विभागानं कामकाज सुरू केलं तेव्हापासून 20 ते 25% त्या ठिकाणी घट झालेली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे